नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ABC ट्युशन क्लासेसमध्ये. आज आपण आपल्या क्लाससाठी एक्सेल आपण कसं शिकू शकतो, मायक्रोसॉफ्ट एक्सेल आज आपण प्रयत्न करणार आहोत. जेवढ्या सोप्या भाषेत आपण एक्सप्लेन करू शकतो तेवढ्या भाषेत मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण आज सुरुवातीपासून अगदी बेसिकपासून ते आपण एक्सेल कसं ओपन करायचं, त्याच्यामध्ये कॉलम कसे ॲड करायचे, अजून भरपूर काही आहेत. तर आपण बघूयात आता एक्सेल कसं ओपन करायचं. ते एक्सेल ओपन करायला तुम्हाला हे टाईप हेअर सर्च बार आहे, त्या ठिकाणी तुम्ही टाईप करू शकता एक्सेल असं तुम्ही लिहू शकता तिथे. आता मी जसं एक्सेल लिहिलं इथे तर तुम्ही बघू शकता ह्या हिरव्या कलरचं एक्सेल एक्स असं त्याचं सिम्बॉल आहे आणि साईडला एक्सेल लिहिलेलं आहे. तुम्ही क्लिक केल्यानंतर आपण असं डायरेक्टली ओपन करू शकतो. अजून एक त्याचं ओपन करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे आता आपण तो पण बघणार आहोत. अजून एक म्हणजे आपण विंडोज आर या ठिकाणी टाईप केल्यानंतर आपण इथं टाईप करू शकतो MS एक्सेल. आपण जस्ट एक्सेल टाईप केलं तरी आपण हे ॲप्लिकेशन ओपन करू शकतो. तुम्ही बघू शकता इथं परत त्याच आपण स्क्रीनवरती आलेलो आहोत. इथं एक ब्लँक वर्कबुक म्हणजे जे आता रिकामं आहे आपल्याला त्याच्यात काम करायचं आहे ते वर्कबुक इथं दाखवलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त आपण इथं बाकीचे जे सेव्ह केलेले असतात इथं आपण ते पण सिलेक्ट करू शकतो. पण आपल्याला आता ह्या वेळेस एक ब्लँक म्हणजे नवीन काम सुरू करायचं असेल तर आपण इथं जाऊन ब्लँक वर्कबुकवरती क्लिक करू शकतो आणि आपण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्टली एका व्हाईट स्क्रीनवरती जेणेकरून तिथं आपल्याला कॉलम आणि रोज इथं बघायला भेटतील. तर अशा प्रकारे आपण एक्सेल ओपन करू शकतो. तर मित्रांनो, आपण आतापर्यंत बघितलं फाईल कशी ओपन करायची. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत फाईल सेव्ह कशी करायची. सेव्ह करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण ज्या सगळ्या डेटावरती काम करतो त्यावेळेस आपल्याला फाईल सेव्ह करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला Ctrl+S प्रेस करायचं आहे. Ctrl+S प्रेस केल्यानंतर हे असं विंडो तुमच्यासमोर येईल. आणि हे जर नसेल तर आपल्याला अजून एक पर्याय आहे, जे की आपण इथं फाईलवरती जाऊन फाईल आणि मग सेव्हवरती आपण असं क्लिक करू शकतो. हे सेव्हवरती क्लिक केल्यानंतर आपण इथं दिस पीसी किंवा ब्राउज म्हणजे हे आपल्याला एका लोकेशनवरती आपली फाईल जी आहे आपण सेव्ह करू शकतो. आता ब्राउजवरती क्लिक केलं मी. इथे आता मी डाउनलोड्स नाही तर माझं एक फोल्डर बनवून मी त्याच्यावरती काही पण माझ्या फाईलचं नाव देऊ शकतो. जसं की माय एक्सेल आपण इथं फाईलला नाव देऊया किंवा तुमचं जे काही डेटा असेल त्याच्यानुसार तुम्ही नाव देऊ शकता. एकदा आपण नाव टाईप केलं की सेव्हवरती क्लिक करायचं आणि ही तुमची फाईल सेव्ह झाली. ही बघायची असेल तर तुम्ही इथं वरती जाऊ शकता. इथं जे माय एक्सेल लिहिलेलं आहे इथे तुम्ही चेक करायचं की इथं आपल्या फाईलचं नाव दिसतंय का. हे असं दिसत असेल म्हणजे आपली फाईल सेव्ह झाली. याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं पॉईंट म्हणजे हे इथे तुम्हाला ऑटो सेव्ह म्हणून बटन दिसतंय. याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुमचा जो काय डेटा आहे तो डेटा तुमचा ॲटोमॅटिकली ह्या फाईलमध्ये सेव्ह होत जाईल. आता आपण बघणार आहोत हे सर्व नंबर्स तुम्हाला या साईडला दिसत असतील. ह्या नंबर्सच्या साईडला नाव आहेत. आपण टेक्निकल कम्प्युटरच्या भाषेमध्ये याला आपण रोज असे म्हणतो. रोज म्हणजे ज्या साईडने नंबर्स आहेत त्या साईडला रोज म्हणतात. ROWS रोज. आणि जे अल्फाबेटिकल तुम्हाला वरती दिसतात याला रोज म्हणतात. आपण एकदा इथं मी तुम्हाला लिहूनसुद्धा दाखवतो रोज. ह्या जे नंबर्स आहेत याला असं रोज असं नाव आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे जे वरती अल्फाबेटिकल दिसते तुम्हाला जे मी आता सिलेक्ट करणार आहे फ्रॉम टॉप तर याला कॉलम असे म्हणतात. तुम्ही बघा आता इथं एवरती क्लिक केलं मी पूर्ण सिलेक्ट झालं आणि याला असं आपण कॉलम असं नाव देतो. म्हणजे कम्प्युटरच्या भाषेत कॉलम आणि इकडचे जे नंबर्स आहेत हे जे नंबर मी आता सिलेक्ट केला याला रोज म्हणतात. तर हे असे सर्व रोज आपण जवळपास हे 10,48,000 पर्यंत ही एवढे सर्व रोज आपण इथं बघू शकतो. आणि हे वरती जे आहेत हे सर्व कॉलम्स आहेत. आता मी तुम्हाला पूर्ण सिलेक्ट करून खालीपर्यंत किती रोज ह्या ठिकाणी आपल्याला एक्सेलमध्ये बघायला भेटतात हे मी तुम्हाला एक्झॅक्ट आकडा या ठिकाणी दाखवणार आहे. जसं आता आपण हे पूर्ण एकदा सिलेक्ट करूया आणि कंट्रोल डाऊन ॲरो आपण जर प्रेस केला कंट्रोल आणि
डाऊन एरो तर आपण पूर्ण शेवटी येतो आणि इथं 10,48,576 एवढे रोज आपल्याला कम्प्युटरमध्ये एक्सेलमध्ये बघायला भेटतात. आता हे जे आहेत हे नंबर्स आता काही ठिकाणी बदलतात. जसं-जसं जुनं व्हर्जन एक्सेलचं असेल, तर ते बदलत जातं. पण हे आता लेटेस्ट आहे आणि लेटेस्टमध्ये तुम्ही बघू शकता 10,48,576 रोज तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात. असंच ह्याच प्रकारे तुम्ही कॉलमसुद्धा कॉलमचं पण कॉम्बिनेशन खूप मोठं आहे. त्याच्यामुळं ही एक्सेल शिकणं खूप महत्त्वाचं आहे. महत्त्वाचा टूल आहे, जेणेकरून प्रोफेशनल लाईफमध्ये आपल्या खूप कामाचं आहे.